नमस्कार मंडळी, मी आचल आणि स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका नव्या व्लॉगमध्ये। तर थंबनेल पाहून तुम्हाला समजलंच असेल की आज आपण कुठे जाणार आहोत। तर चला आता आजच्या व्लॉगला सुरुवात करूया। आधीच खूप वेळ झालेला होता आणि इथे ट्रॅफिक लागून आहे। फायनली ट्रॅफिक निघाली आणि आम्ही समोर निघालोत। हा जो समोर दिसतोय तो आहे जटपुरा गेट। त्यानंतर आता आम्ही फायनली प्रियदर्शनी सभागृहामध्ये पोहोचलोत। तिथेच होता हा लोकमत श्रावण सोहळा। तर हा आहे प्रियदर्शनी हॉल आणि इथे येणार आहेत तू ही रे माझा मितवा या मराठी मालिकेतील अर्णव आणि ईश्वरी आणि मधुराज रेसिपी मराठीमधल्या मधुराताई। तर आता आम्ही आतमध्ये प्रवेश केलेले आहोत। बघू शकता तुम्ही किती छान अशी व्यवस्था केलेली आहे इथे। आणि ते ज्यांना किट वगैरे घ्यायची आहे ते किट पण आहे, म्हणजे किराण्याची किट वगैरे, फॉर्च्यूनची वगैरे। तर बघू शकता आता आम्ही आतमध्ये प्रवेश केलो आणि खूपच गर्दी झालेली होती कारण आम्हाला यायला खूप उशीर झालेला। आणि मधुराताई पण आलेल्या होत्या। बघू शकता तुम्ही मधुराताई रेसिपी बनवत आहेत। फायनली शोधून आम्हाला बसण्यासाठी सीट मिळाली। आणि इकडे बघू शकता मधुराताई इथे रेसिपी बनवत आहेत। मला कधी असं वाटलं नव्हतं की मी एवढ्या मोठ्या यूट्यूबरला कधी भेटणार आणि आज मी अक्षरशः त्यांना भेटत आहे। म्हणून म्हटली की मनातले काही प्रश्न त्यांना विचारून घ्यावं आणि मी त्यांच्याकडे जायला निघाली। तर मी मधुराताई सोबत काय बोलली, काय विचारली, तुम्ही पण नक्कीच ऐका। दुरून आलेले आहेत फार चालून, तर त्यांना एक प्रश्न विचारायचा या ठिकाणी। नमस्कार मधुराताई। नमस्ते। खरं म्हटलं तर मी तुमची खूप मोठी फॅन आहे। थँक्यू। आणि तुम्हाला बघूनच मी पण माझं यूट्यूबवर रेसिपीचं चॅनल ओपन केलेली आहे। काय नाव आहे? आचल रेसिपीज। काय काय? आचल रेसिपीज। सध्या तर 5-6 महिने झाले चॅनल ओपन केल्याला। सध्या 800 सबस्क्रायबर आहेत। हा हा। तर कधी कधी काय होते, व्ह्यू येतात, कधी व्ह्यू येत नाही। तर म्हणजे असं वाटतं की माघार घ्यायचं की काय। तर तुम्ही काहीतरी मार्गदर्शन करा, काहीतरी टिप्स द्या। माघार अजिबात घ्यायची नाही। कसं आहे ना, यूट्यूबला अगदी सगळ्यात महत्त्वाची टिप म्हणजे कन्सिस्टंट राहा। सातत्य टिकवणं फार महत्त्वाचं आहे। जेव्हा यूट्यूबवर तुम्ही काहीही करता तेव्हा कन्सिस्टन्सी महत्त्वाची आहे। तुम्ही थंबनेल, त्याचे टॅग्स, त्याचं डिस्क्रिप्शन हे सगळं किती व्यवस्थित पद्धतीने करताय हेही अगदी महत्त्वाचं असतं। थँक्यू मॅम। त्यामुळे सातत्य ठेवा। सीजनल, आता गणपती आहे तर मोदकाच्या रेसिपी करा, दिवाळी येईल तर दिवाळीचे पदार्थ, हे असं साधारण रुटीन फॉलो करावं लागतं। थँक्यू मॅम। पण थांबू नका, थांबायची अजिबात गरज नाहीये। मार्केटिंग करा, जसं आता तुम्ही सांगितलं। तुमच्या चॅनलचं नाव एकदा परत सांगा। आचल रेसिपीज। येस। आणि स्पेशल झाडीपट्टीतल्या रेसिपी टाकत असते। झाडीपट्टी विदर्भातील रेसिपी। अच्छा, ठीक आहे। थँक्यू मॅम। तुम्ही यांच्या चॅनलला जाऊन पटकन बूस्ट करा आणि सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा। मधुराताई सोबत बोलून खूपच आनंद झाला आणि मी कधी स्वप्नातही विचार केलेली नव्हती की मी कधी त्यांना भेटेन। आणि त्यानंतर मधुराताईच्या सर्व रेसिपीज बनवून झालेल्या आहेत। त्यांनी बनवलेला आहे डोरा केक, उपासाचे नगेट्स, त्याबरोबर सोयाबीन कटलेट आणि नारळाची बर्फी। तर त्यांच्या सर्व रेसिपीज बनवून झालेल्या आहेत आणि त्यांनी म्हणजे बोलत आहेत, बघू शकता तुम्ही। त्याचबरोबर आम्ही याच्या आधी, म्हणजे मी खूप उशिरा आली, त्याआधी त्यांनी स्पर्धा घेतलेली होती। तर त्या स्पर्धेमध्ये ज्या विजयी झाले त्यांना गिफ्ट्स दिले। त्याचबरोबर मग एक डान्स पण झाला आणि त्यानंतर आता आलेले आहेत, बघू शकता तुम्ही, तू ही रे माझ्या मितवा या मराठी मालिकेतील ईश्वरी आणि अर्णव। बघू शकता तुम्ही, मी खूप दूर बसलेली होती म्हणून व्हिडिओ क्लिअर घेता येत नाही आहे। आणि बघू शकता किती छान दिसत आहेत बघायला। त्यानंतर याच प्रकारे असा प्रोग्राम झाला हा आणि मग त्यांच्या मालिकेचा प्रोमो वगैरे दाखवला, बघू शकता तुम्ही। याच प्रकारे कार्यक्रम समोर सुरू राहिला आणि बघू शकता मी एवढ्या मोठ्या कलाकारांना आणि यूट्यूबरला भेटेन मला असं कधीही वाटलं नव्हता। आणि मी आज त्यांना सामोरासमोरून बघत आहे, मनामध्ये एक वेगळाच आनंद आहे। कार्यक्रम समोर असंच सुरू राहिला। त्यानंतर आता आम्ही घराकडे निघालोत, म्हणजे घरी जायला निघालोत। आम्हाला घरी थोडं काम पण होता। तर बघू शकता या प्रकारे झाला आजचा कार्यक्रम। तर आजच्यासाठी एवढंच, भेटूया नंतरच्या व्लॉगमध्ये। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।